मी कोकणात पहिले सिंधुदुर्गला काम केलेलं आहे. कोकणात पहिले मी सिंधुदुर्गला काम केलेलं आहे, त्यामुळे कोकणाला मी माझं दुसरं घरच समजतो. मी आहे मराठवाड्यातला, म्हणजे हिंगोली मूळ गाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे माझं पूर्ण बालपण गेलं आहे. माझं पूर्ण शिक्षण तिथे झालं आणि कोकणात जेव्हा मी पाय ठेवला सिंधुदुर्गात असताना, तेव्हा आम्ही ज्या आठवणी इथून घेऊन गेलो त्या आठवणीसारख्या मला तिथे संभाजीनगरला जेव्हा पोस्टिंग झाली माझी DCP म्हणून, त्या आठवणी तशाच माझ्या मागे लागलेल्या होत्या आणि पुन्हा एकदा कोकणात यावं ही तीव्र इच्छा होती आणि परमेश्वरांनी ती पूर्ण केली असं म्हणावं लागेल. की खूप आनंद झाला. रत्नागिरी पोस्टिंग माझी जे मला काय वाटतं. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पूर्ण दोन जिल्हे वेगवेगळे आहेत. सिंधुदुर्गाचं राजकीय सामाजिक सगळं आणि रत्नागिरीचं. रत्नागिरीत आल्यावर आता तुमचं पुढचं कसं काय असेल, कारण सिंधुदुर्ग बाजूला ठेवा पण रत्नागिरी वेगळी आहे. मला असं बिलकुल नाही वाटत. कोकण आणि कोकणातले लोक सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच एक वेगळा झालेला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्टिकोनातून वेगळा झालेला जिल्हा आहे आणि ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मानाने वेगळा झाला होता, परंतु संस्कृती आणि लोकांची प्रगल्भता ती सारखीच आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यात काही वेगळेपणा आहे असं मला बिलकुल नाही वाटतं. हा जिल्हा फार म्हणजे चांगली गोष्ट आहे जिल्ह्याच्या दृष्टीने. मी छत्रपती संभाजीनगरमधून आलो. रत्नागिरी जिल्हा सांगतो, रत्नागिरी जिल्हा क्राईमच्या बाबतीत मागे आहे, चांगली गोष्ट आहे, शांतता सुव्यवस्था आहे, सगळं आहे. पण आता तुम्ही काम करताना कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागेल तुम्हाला? निश्चितपणे कोकणामध्ये म्हणजे मी जे ऐकलं होतं की ड्रग्स हा प्रकार फोफावतोय, त्याला पहिले आळा घालणं आणि त्याचं पूर्णपणे रिमोट करणं माझी प्रथम प्राधान्य असेल. सिंधुदुर्गात ज्या प्रकारे काम केले, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली सामाजिक परिस्थिती बघता की विरळ लोकसंख्या आहे, घरं दूर दूर आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत ते एकटे राहत आहेत आणि त्यांची सुरक्षा तसेच महिलांची सुरक्षा मला वाटत नाही की इथे कुणी असं त्या महिलांविषयी खूप जास्त क्राईम आहे, पण जो कोणी आहे त्याला निश्चितपणे इमिडिएट रिस्पॉन्स देण्यात कोणत्याही गोष्टीला ते माझं प्रथम कर्तव्य राहील. ब्राऊन शुगर आणि गांजा वगैरे हे रत्नागिरीत विविध मार्गाने येतात. या कारण मुळात इथे काय होत नाही, पण बाहेरून मुंबईतून असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा गोव्यावरून ट्रॅव्हलिंगवरनं कोण घेऊन येतं, या दृष्टीने तुम्ही कसं काय करता? निश्चितपणे जास्तीत जास्त रेड करणे, असे कोणी व्यक्ती असतील त्यांना या जिल्ह्यातून तडीपार करणे आणि कडक कारवाई करणे आपण राहतो. सामान्य माणसाला पोलिसांबद्दल आस्था निर्माण होईल असेल आपली भूमिका काय राहते? मला असं वाटतं की लोकांनी केलेल्या तक्रारी आणि लोकांनी आमचे डायल 112 किंवा 100 नंबरवर केलेले फोन यांना इमिडिएट रिस्पॉन्स देणे आणि मला असं वाटतं पोलीस समाजापेक्षा वेगळे नाही आहेत, तर लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणं हेच माझं प्राधान्य राहील. तर मी स्वतः लोकांमध्ये मिसळून काम करतो. म्हणजे AC चेंबरमध्ये बसून सीट गरम करणार असला मी नाही आहे. कोणत्याही छोट्यातल्या छोट्या बंदोबस्त असेल, जे काही यात्रा वगैरे असतील, इथले सण उत्सव असतील, त्याच्यामध्ये सगळे पोलिसांनी सहभागी होऊन लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून त्यांच्यासोबत काम करून जास्तीत जास्त लोकांची ओळख करून घेऊन काम करणं यासाठी माझं प्राधान्य राहील. कोकणात आपण 2 जिल्हे म्हटलं, या ठिकाणी सागरी सुरक्षा आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय. तेव्हा आपण काय माहिती घेतली आणि आपली संकल्पना काय सागरी सुरक्षा? सागरी सुरक्षेबद्दल मी थोडी माहिती घेतली की सिंधुदुर्गात काम केले की निश्चितपणे सागरी सुरक्षा इथले मच्छीमार बांधव त्यांच्या सुरक्षेची जिम्मेदारी पण आपल्यावर आहे. मागे आता जे वाद सदृश्य परिस्थिती आपल्या इकडं होती की कोस्टल सीमा आहेत आणि पाकिस्तानवरून किंवा इतर शत्रू देशांवरून काही आक्रमण या आपल्या इथून होऊ शकतं. इथले लँडिंग पॉईंट आहेत त्यांना सेक्युअर करणे, त्याची सुरक्षा वाढवणे. मी कोकणात असताना तिथे सिंधुदुर्गात म्हणजे बऱ्याच वेळी रापण म्हणजे शनिवार रविवारी जाऊन रापण स्वतः मी केलेलं आहे आणि बऱ्याच वेळा म्हणजे सगळ्या मच्छीमार बांधवांसोबत राहून, तर ते आमचे कान आहेत आणि त्यांनी दिलेली माहिती निश्चितपणे या भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. तर त्यांच्यासोबत राहून काम करणं ही आमची साहेब आपण म्हणाला ज्येष्ठ
गोष्टी आहे की जास्तीत जास्त इथे पूर आला. तर कालच आमचे जे PI वेगळे आहेत ते एका ठिकाणी 3 लोक अटकलेले होते नदीमध्ये, वशिष्ठी नदीच्या त्याच्या बेटावर. त्यांना काल रेस्क्यू करण्यात आलेला आहे. की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, दरड कोसळणे आणि पूर येणे या 2 महत्त्वाचे आहेत. आणि इतर मागे म्हणजे समुद्रात कोणी चुकून मच्छीमारी करायला जातात जे आपले मच्छीमार बंधू आहेत, तर त्यांना एकतर तिथं त्यांनी जाऊ नये अशा आपली परिस्थितीमध्ये. आणि आमची जी टीम आहे ती पूर्ण साधन सामग्री जी आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला पुरवण्यात आलेली आहे. बोटी पुरवण्यात आलेल्या आहेत, त्यांना दोरखंड पुरवण्यात आलेले आहे. आणि यांचे प्रत्येक जे अंमलदार आहेत ते प्रशिक्षित आहेत याच्यामध्ये रेस्क्यूमध्ये. सर, पण याला जोडून हायवे सुद्धा अद्यापही अपूर्ण आहे अनेक ठिकाणी, आणि त्यामुळे रात्रीची जी वाहतूक होते ती धोकादायक आहे. दिवसाची पण अर्थात चिखल आला आहे आणि अपघात होण्याची शक्यता खूप मोठी आहे. तर काय पेट्रोलिंग ठेवणं किंवा असं काही हायवे सेफ्टीचे जे पोलीस आहेत आणि हा रोड माझ्यामध्ये नॅशनल हायवे आहे, त्या नॅशनल हायवेच्या लोकांसोबत बोलून जिथे जिथं असं अपघात प्रवण क्षेत्र आहे तिथे आम्ही साईनबोर्ड किंवा तिथे जे एक्स्ट्रा काही सेफ्टी मेजर्स करता येतील ते लावण्यात. सर, काही वेळा पोलीसच वातावरण तापवतात. उदाहरणार्थ शहर पोलीस ठाण्यात हिंदू मुस्लिम संदर्भात एखादी तक्रार द्यायला आले लोक 4 वाजता तक्रार द्यायला आले, रात्री 11 वाजेपर्यंत त्यांची तक्रार घेतली जात नाही. त्यामुळे दोन्ही गटातलं वातावरण तापतं. अशा वेळी आलेली तक्रार घ्यायची आणि काय कलम लावायचे ते पोलिसांच्या हातात आहे ना. रत्नागिरी शहरात हे प्रकरण फार मोठं हे करतायत. शहर पोलीस निरीक्षक त्याकडे गांभीर्याने बघत नाही. सर, तक्रारदाराला बसवून ठेवलं जातं. 4 वाजता आले तर माणूस सांगा. तुम्ही एक प्रश्न विचारला होता की तो दबंग शब्द का बरं? छत्रपती संभाजीनगर शहर आहे खूप सेन्सिटिव्ह शहर आहे. आणि मागे दंग्याची पार्श्वभूमी पण तिथे होती बरीचशी. मागच्या मी जेवढं 20 महिने तिथे काम केलं. इमिडिएट रिस्पॉन्स पोलिसांचा असावा आणि काही होत नाही. लोकांमध्ये मिळून जर तुम्ही काम केलं, घुसून काम केलं, तर 10,000 जरी लोक असले समोर तुमच्या दगडी घेऊन आले ते परत जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण जर ते तुम्हाला ओळखत असेल तर ते तुमचा दगड मारणार नाही. तुम्ही त्यांच्यातले जे भाऊ आहेत तर ते तुम्हाला दगड मारणार नाही. अशी जेव्हा जेव्हा परिस्थिती उद्भवली होती संभाजीनगरमध्ये तर तिथे इमिडिएट म्हणजे 5 ते 10 मिनिटात पोहोचून तिथं इमिडिएट स्वतःहून रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि ती वाटणं फक्त ती फोर्स येते नाही येते आहे 2-3 जण घेऊन म्हणजे तुमच्या तेवढी ताकद तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही स्वतः त्या लोकांना ओळखत असाल. तुम्ही त्या मॉबला तेव्हाच फेस करू शकता. त्यामुळे ते जेवढे दंगे होते स्वतः फेस केले म्हणजे ते फ्लेअरअपच नाही होऊ दिले, ते वाढूच नाही दिले. त्यामुळे कुठं ना कुठं परिस्थिती. सर, पण तुम्ही हे संभाजीनगरचं रत्नागिरीतल्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? कारण आता तुम्ही कुटुंब प्रमुख आहात त्यांचे. जे अधिकारी AC मध्ये बसतात, खुर्चीत बसतात, फील्डवर जात नाही, लोकांच्यात मिसळत नाहीत, अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करणार? माझं जो फक्त फील्ड पोलिसिंगवर आहे. पोलिसांचं काम हे चेंबरमध्ये केबिनमध्ये बसून नसतं तर ते रस्त्यावर उभं राहून असतं. तर आणि कोणी असं करत असेल तर निश्चितपणे एक मोठा भाऊ म्हणून एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांना हे सांगेल की खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी कारवाई करावी. म्हणजे कार्यक्षमतेला माझ्याकडे सजा आहे. तुम्ही कारवाई केल्यावर माझ्याकडे सजा नाही. कारवाई करा, योग्य कारवाई करा, उचित कारवाई करा, सेन्सिटिव्ह कारवाई करा. निश्चितपणे खंबीरपणे मी त्याच्या पाठीशी उभा आहे. सरचं स्मारक उभारण्याची कल्पना तुम्हाला कशी काय सुचली आणि रत्नागिरी या संदर्भात काय कारवाईचे निर्देश काय कसं काय? ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये ते बऱ्याच ठिकाणी बुलेटला किंवा इतर गाड्यांना सुद्धा सायलेन्सर लावून थोडंसं दबंगाई करण्याचा मुद्दे असते. विद्यार्थी असतात किंवा इतर छोटे मोठे दादा भाई असतात त्यांना सवय असते. आणि दुनियाची मी स्वतः म्हणजे सर्व्हिसमध्ये येण्याच्या पहिली फॅमिलीला घेऊन निघालो होतो गाडीवर. तेव्हा मागून कोणीतरी ते फटाक्याचा आवाज केला तर गाडी इम्बॅलन्स झाली होती आणि फॅमिली आम्ही खाली पडलोच होतो जवळपास. गाडी इम्बॅलन्स झाली आणि पडलोच बाळ वगैरे. त्याच्यामुळे अपघात होतात. लोकांमध्ये विनाकारण जे पेशंट्स असतात, विद्यार्थी असतात ते डिस्टर्ब होतं कुठंतरी. तर अशा लोकांवर कारवाई काहीतरी करायची. मी स्वतः एक इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर. मी मागेही बरोबर असताना असे भरपूर सायलेन्सर जप्त केले होते. तर ते आम्ही रोलर खाली देऊन टाकायचो. पण
मला असं वाटलं की एक इंजिनियर म्हणून माझं त्यामध्ये काय हे आहे, एवढी मोठी जी नैसर्गिक साधन संपत्तीचं ते नुकसान आहे आणि काही मॅसेजही त्यांनी चालला नव्हता. कुठेतरी छत्रपती संभाजीनगर ते क्रांती चौक येते ते मॅसेज परमनंट राहावा की येणाऱ्या जाणाऱ्यांनी बघावं बाबा एक माझं सायलेन्सर होतं त्यांनी ते पुन्हा राहू नये. जे 100% आम्ही ते 10%वर आणलं. 10% ते हातात येत नव्हते, फास्ट पळून जायचे, पण 90% सायलेन्सर आम्ही ते कमी करण्यात तिथे यशस्वी झालो आणि 2 ते 3 स्मारक आम्ही तिथे क्रांती चौकात असे लावलेले. रत्नागिरीतही घडतो, भर सर, आपल्या रत्नागिरीत स्मारक पण लावले. केली जाते. निश्चितपणे एकही बुलेट सायलेन्सर मी इथून जाईपर्यंत तुम्हाला दिसणार नाही. सर्व बुलेट सायलेन्सर सीज केले जातील. आमचे ट्रॅफिक आणि स्वतः आमचे सगळे इंचार्ज यांना त्याबाबत निर्देशित करण्यात येईल की ते सगळे सायलेन्सर कारवाई करून ड्राईव्ह घेऊन जप्त करण्यात यावे. पण त्याच्यामध्ये एक हे असते की कुठं ना कुठं ते पळायला बघतात. नाकाबंदीत सापडले तर सापडले, कारण कधी कधी काय होते ते चेस केलं तर ते पडू शकतात, त्यामुळे त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर योग्य प्रकारे आम्ही कारवाई करून ते सायलेन्सर सीज करण्याचा प्रयत्न करू. पण मॅसेज हाच असेल की ते सायलेन्सर कशा प्रकारचे फटफट आवाज करणारे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, कारवाईला सामोरे जाऊ नये, त्यात खूप मोठा दंडही बसेल. येत्या काळामध्ये तुमच्या काळात आता काही 4 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येणार विरोधात सुरू केला. पण 2 मुद्द्यांमध्ये असं आपल्याला दिसून येतं की स्थानिक लेवलचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई होते, पण ही चेन कुठपर्यंत पोहोचते, त्यांना माल कोण आणून देतो किंवा इथली तस्करी करून गुरं कुठे विकली जातात, याच्या खोलवर कधी आज सगळ्यात गेलेलं आम्हाला दिसलेलं नाही. त्याच्यामुळे हे रॅकेट कुठे कट होत नाही. एक सर्वसामान्य मुलगा कॉलेजमध्ये शिकणारा जातो, त्याला इझिली अवेलेबल असतो, त्याला ठिकाणं माहीत असतात, पण पोलीस यंत्रणेला हे समजत का तिथला आरोपी म्हणतो मूळ शोधत नाही सर. आणि त्याला जोडून जे बाहेरनं मुलं शिकायला येतात इथे 3-4 कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी हे अंमली पदार्थांचं म्हणजे आहेत ना. आता MIDC मध्ये 2 व्हीलर घेऊन कुठेतरी बसतात, पण त्याची इन्फॉर्मेशन त्या मुलांना असते, नेमके कुठे बसतात, काय बसतात. म्हणजे तसे पकडले पण होते मागे, कारवाई झाली. टर्कीची पावडर 100 रुपयात मिळते मुंबईत. पोरं मुलं जातात कॉलेजची 200-300 रुपये विकतात, एक दुसरी आपण वापरतात, पैसे मिळायला लागले. त्याच्यामुळे ते मूळ शोधायला लागेल. निश्चितपणे की खोलापर्यंत आम्ही जातो आणि प्रत्येक गुन्हा त्या खोलापर्यंत जातो. आम्ही स्पेशल सेल स्थापन करून पदार्थ विरोधी आणि त्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा आम्ही टाकतो. आणि साहेब दुसरी एक गोष्ट, याच्यामध्ये जे पकडले जातात ना, वारंवार तेच आरोपी पकडले जातात. म्हणजे आज वर्षभरात परतोच म्हणून, तर हे रिपिटेशनला काहीतरी मोठी कारवाई असेल नाही. त्या गुन्ह्यामध्ये एकच आरोपी जर 4 वेळेला पकडला गेला, 3 वेळा, निश्चितपणे आम्ही त्याच्यावर LPD आणि लावण्याचा प्रयत्न नेहमी जो बोलला ना ते बरोबर आहे. का दारू पटकावला की थाट पडली नाही की तेच आरोपी असतात. 6 महिन्यात बदलले, 3 महिन्यात बदलले, पुन्हा तीच नाव असतात. नवीन काय दिसत असतं. कारवाईच होत नाही. तिथे ग्लास घेऊन बसलेला असतो, त्याच्यावरच कारवाई होते, तोच आरोपी पकडला जातो. मूळ मालक वारंवार असतो त्याच्यावर मोका नाही सर. पण दारूबंदीच्या बाबतीत काय, जेव्हा ग्लास घेऊन बसलेला असतो तो आरोपी होतो, त्याच्यासहित साठा तात्पुरता घेतात, पण जिथे धंदा करतात मालक त्या मालकावर कारवाईच होत नाही. त्यांच्यावर LPD सर थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे तुम्हाला वळते. तर थोड्या वेगळ्या प्रश्नाकडे मागच्या लोक आपण विचार केला. सायबर गुन्हेगारीसाठी आमचं सायबर पोलीस स्टेशन इथे आहे कार्यरत. पण प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ त्यात जे कोकणातला स्टाफ खूप शिकलेला आहे, त्यामुळे जे इंटरेस्टेड आमचे अंमलदार आहेत, आमचे जे अधिकारी आहेत, अशा प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्टाफला सायबर गुन्हेगारी संदर्भात लढण्यासाठी आम्ही प्रशिक्षण देऊ निश्चितपणे. आणि नागरिकांच्या सायबर विरोधी तक्रारी ज्या असतील त्यांना इमिडिएट रजिस्टर केल्या जाईल. तसेच जे अवेअरनेस आहे, कारण अवेअरनेस हे महत्त्वाचं आहे. सायबर गुन्हेगार हा कुठंतरी आपल्या देशाच्या एखाद्या कानाकोपऱ्यात किंवा तो देशाच्या बाहेरून ही गुन्हेगारी करतोय. देशाच्या बाहेरून केलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं पावलं की अवेअरनेस, लोकांमध्ये अवेअरनेस. आता माझ्या स्वतःबद्दल सांगतो की मी कोणत्याही मॅसेजला अशा सस्पिशियस आहे किंवा आपला पैसा जाईल असं कोणतंही कृत्य मनुष्याने OTP देऊ नये, ही खूप बेसिक गोष्ट आहे. तर ही गोष्ट कुठंतरी प्रलोभने वेगवेगळ्या प्रकारे दिल्या जातात आणि त्यांचं मोडस नेहमी वेगळं असतं. आता काहीतरी मोडस असेल की तुमचा कोणीतरी इथं ॲक्सिडेंट झालेला आहे, लवकर पैसे ट्रान्सफर करा, अशा प्रकारचं बोललं जातं. मध्ये तुमचं आधार कार्ड आम्ही ब्लॉक करतोय किंवा तुमचा फोन नंबर आम्ही ब्लॉक करतोय, अशा प्रकारचं बोललं जातं. कुठं ना कुठं कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला जो व्यक्ती असेल त्याला फोन करून विचारणे किंवा
आपला पैसा जाणार नाही असं कोणतेही कृत्य आपण करू नये. याकडे पोलिसांची आलं- मानसिकता चांगली असावी असं तरच तो पोलीस दलात तो काम करू शकतो. पोलीस बदल्यांमध्ये आपली भूमिका काय आहे? निश्चितपणे पारदर्शी भूमिका राहील की ज्या प्रकारे टोपोग्राफी आहे प्रत्येकाला त्यांच्या प्रेफरन्सच्या पोस्टिंग ज्या आहेत त्या मिळतील आणि कोणी कोणत्याही प्रकारचे माझ्या मते हे आणू नये, याच्यामध्ये वशिले आणू नये. बिना वशिल्याच्या पोस्टिंग ह्या होतील आणि निश्चितपणे ज्यांनी त्या प्रेफरेबल पोस्टिंग असतील त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पोलीस स्टेशनचे संख्याबळ यात पाहायला जाईल की इम्बॅलन्स होऊ नये. कुठे जास्त संख्याबळ दिलं गेलं आहे, कुठे कमी संख्याबळ दिलं गेलं आहे, तर पारदर्शकता पूर्णपणे राहील. सर, एखाद्या पोलीस तक्रार द्यायला आला- रत्नागिरी